ह्याला 650 दिले, त्याला 750 दिले, तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. मला वाटतं शरद पवारांनी पक्ष वेगळा चालवायचा आणि अजित पवारांनी वेगळा चालवायचा आणि भाजप बरोबर जायचं. हा जर का काका भतीजा मधला बनाव असेल, हे जर का दोघं मिळून जगाला उल्लू बनवत असतील, तर त्याचं त्याचं जस्टिफिकेशन या वाक्यात. याला 650 दिले, त्याला 750 दिले, तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. आता हे वाक्य काय आहे, कोणाचं आहे, संदर्भ पुढे येईल. त्याआधी हे ज्यांचं वाक्य आहे त्यांच्याविषयीची अजून 2-3 वाक्य ऐकून घ्या, म्हणजे कदाचित तुम्हाला हे वाक्य कोणाचं हे लक्षात येईल. डॉट 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 साहेब जरा आटोपत घ्या. विधानसभा अध्यक्ष. आता नागपूरला जेव्हा शीतकालीन अधिवेशन झालं तेव्हा विधानसभा अध्यक्ष आपल्या डॉट 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 साहेबांना उद्देशून म्हणले, साहेब जरा लवकर आटोपत घ्या. तो भांबावला आहे, पागल झाला आहे. विजय वडेट्टीवार. अजून एक आपल्या डॉट 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 साहेबांविषयी, शरद पवारांना नवीन ज्योतिषी सापडलेला आहे, उदय सामंत. तर ही तिन्ही वाक्य आपल्या या डॉट 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 साहेबांविषयी आता मागच्या 5-7 दिवसात बोलली गेली. तर ही तिन्ही वाक्य ज्या नेत्यांविषयी आहेत आणि त्यांचं वाक्य मी तुम्हाला सुरुवातीला पहिलं सांगितलं, याला 650 दिले, त्याला 750 दिले, तुला 1 रुपयाही देणार नाही. याच नेत्यांनी नागपुरात शीतकालीन अधिवेशन संपल्यानंतर अजून एक असा गौप्यस्फोट केला. गौप्यस्फोट वाहिन्यांची बुद्धी केविलवाणी आहे मित्रांनो. तर त्यांनी असं एक विधान केलं की भाजप आणि RSSची एक अतिशय हाय लेवल मीटिंग झाली आणि त्यात असा निर्णय घेण्यात आला की भाजप या निवडणुका एकट्याने लढायच्या. म्हणजे अजित दादांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेचा एकनाथ शिंदेची शिवसेना यांना बाजूला करून निवडणुका लढायच्या. आणि बहुतेक ते जे निवडणुका जे म्हटले त्या लोकसभेच्या नसून त्या विधानसभेच्या असणार असं मला वाटतं. असो, पण थोडक्यात काय तर अजितदादांचे NCP मधले नेते आणि शिवसेने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये संभ्रम तयार करण्याकरता हे वाक्य त्यांनी फेकलं. त्याच नंतर ते असं म्हटले की अजितदादा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मुक्त हस्तानी निधी वाटप करत आहेत. त्यांच्या पक्षाच्या म्हणजे कोणाच्या, तर अजितदादांचा स्वतःचा जो NCP आहे त्यांच्या नेत्यांना मुक्त हस्ताने निधी वाटप करत आहेत. एवढंच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा निधी मिळतो आहे, पण मला 1 रुपयाही दिलेला नाही. पुढे ते हे म्हणाले की हा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे, पण जनतेला हे सगळं कळतं आणि जनता माझ्याबरोबर उभं राहील आणि 2024 मध्ये मला निवडून आणते. नमस्कार, तुमचं प्रत्येक स्वागत इंडिक विचारमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात नेवर राजकारण. तर ज्या नेत्याविषयी मी एक थोडंसं सुरुवातीला बोललो त्यांचं नाव जितेंद्र आव्हाड. आणि आव्हाड साहेब अडचणीत आहेत. म्हणजे मागचे 10-15 दिवस ते जे वाटेल ते विधानं करत सुटले आहेत. ते स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांवरती आरोप करत आहेत, अजित पवारांवरती करत आहेत, त्यानंतर ते काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा आरोप करत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना विजय वडेट्टीवारांनी जितेंद्र भांबावलाय, पागल झालाय असं आमच्या विदर्भातली एक खास शिवी दिली. आता असं बघा की जितेंद्र आव्हाड अडचणीत आहे असं का म्हणतो, कारण देशातलं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्या दिशेने चाललं आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की ज्यांना जितेंद्र आव्हाड आपल्या काय म्हणतात त्यांनी विठ्ठल म्हणतात, देव म्हणतात, माझ्या वडिलांच्या जागी आहे असं म्हणतात. आणि ते सुद्धा एकेकाळी ते शरद पवार साहेब ते सुद्धा एकेकाळी जितेंद्र आव्हाडला आपला मानसपुत्र मानत असत. त्यांच्यापासून आता जितेंद्र आव्हाड दूर झालेला आहे किंवा शरद पवार त्यांच्यापासून दूर होतात आहे असं मित्रांनो मला दिसलं. ते कसं ते का दिसलं ते काय ते मी या व्हिडिओतून तुम्हाला आज एक्सप्लेन करायचा प्रयत्न करीन. तिथपर्यंत पोहोचण्याआधी मी जितेंद्र आव्हाड ज्या निधीविषयी एवढा आकाश पातळ एक करत आहेत त्याच्याविषयी मित्रांनो 1-2 मिनिटात मी तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छितो. आता हा निधी इतका महत्वाचा असतो आणि याच्यामुळे जनतेचे फार प्रचंड प्रमाणात जास्त कामं होत असतात वगैरे. आणि हे अर्बन एरियात
किती लागू आहे मला माहित नाही, पण मात्र खेड्यापाड्यात हे फार लागू आहे. तर या निधीचं महत्व जे मला पहिल्यांदा मला जे लक्षात आलं ते 2.5 वर्षापूर्वी, जेव्हा मार्च महिन्यात देवेंद्र फडणवीसांनी, जेव्हा ते ऑपोजिशन मध्ये होते आणि महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक अतिशय कमालीचं, नेहमी ते जे करतात तसंच एक अतिशय सुंदर त्यांनी भाषण केलं, मुद्द्यासकट आणि डेटा सकट. त्या भाषणात बोलताना त्यांनी म्हटलं की अजितदादांना मानलंच पाहिजे, डंके की चोट पे म्हणजे डंके की चोट पे. आता डंके की चोट पे अजितदादा काय करतात, तर त्यांनी डेटा दिला. ते असं म्हणले की राष्ट्रवादीला या बजेटमध्ये 3,14,820 करोड इतका निधी देण्यात आला राष्ट्रवादीच्या नेत्यांना. त्यानंतर काँग्रेसला किती, तर 1,44,193 करोड. आणि शिवसेनेला किती, तर केवळ मित्रांनो 90,000 करोड. म्हणजे 57% निधी राष्ट्रवादीला, काहीतरी 26% काँग्रेसला आणि उरलेला 15-16% किंवा काय असेल तो शिवसेनेला. म्हणजे शरद पवारांनी बघा की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून काय केलं. म्हणजे हे आधी बोललेलं नाही असं नाही, पण परत एक जाता सांगायला हरकत नाही की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं, पण त्यांनी तो शिवसेना मात्र संपवण्याचा तो त्यांनी घाट घातला होता, यात काही शंका नाही. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजितदादा डंके की चोट पे 57% निधी एकट्या राष्ट्रवादीला. त्याच अजितदादांवरती जितेंद्र आव्हाड सुद्धा आरोप करत आहेत की मला 1 रुपया सुद्धा निधी दिलेला नाही. मात्र त्यावेळेला त्यांनी हा सुद्धा आरोप केला की त्यांच्याच पक्षातले काही वरिष्ठ नेते, जसं की जयंतराव पाटील, विशिष्ट जयंतराव पाटील आणि काँग्रेसमधले विजय वडेट्टीवार यांना निधी देण्यात आला. आणि ते विजय वडेट्टीवारांनी स्वतः कबूल सुद्धा केलं की आम्हाला काही निधी दिला, खूप नाही दिला पण थोडाफार दिला. म्हणजे आता जितेंद्र आव्हाडांना जो दुजा भाव जाणवतोय तो मला वाटतं जस्टिफाईड आहे. तर इथे मला पडलेला प्रश्न हा की जयंतराव पाटलांना निधी मिळाला, जे की शरद पवार सुप्रिया सुळे गटामध्ये आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला खरंच असं वाटतं का हे शरद पवारांच्या अनुमतीशिवाय झालं असणार? मला असं वाटत नाही. हे शरद पवारांना सांगून आणि त्यांना त्यांची सल्ला मसलत करूनच जयंतराव पाटलांना किंवा अजून काही नेत्यांना निधी देण्यात आला असेल. मग मला इथे पडलेला प्रश्न हा की जर का तुम्हाला निधी दिला नाही तर त्याला जबाबदार अजित पवार का तुमचे आधारवड साहेब? तुम्ही त्यांना वडिलांच्या जागी म्हणता, विठ्ठल म्हणता, देव म्हणता. त्यांनी जयंतराव पाटलांना निधी कसा पोचू दिला, तुम्हाला का नाही दिला? आता निधीचं मी तुम्हाला सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना एवढा एवढा निधी मिळाला वगैरे. आता या निधीच मित्रांनो ग्राउंडवरती मी याचं एक प्रात्यक्षिक मी माझ्या डोळ्यांनी एक्झाम्पल पाहिलं. साधारणपणे ही एक 8-10 महिने जुनी गोष्ट असावी. मी सातारून सोलापूरला चाललो होतो टॅक्सीनी. टॅक्सी ड्रायव्हर अतिशय चतुर होता. तो त्यांनी मला, मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली तिथल्या परिस्थितीवर. तर तिथे कोपरगाव नावाचं एक हे आहे, MLA कॉन्स्टिट्युन्सी आहे. तिथले जे आमदार आहेत त्यांचं नाव महेश शिंदे. आता या टॅक्सी ड्रायव्हरने मला हे सांगितलं की हे महेश शिंदे, तेव्हा त्यांनी सांगितलं शहाणपणे 9-10 महिने मागे एकनाथ शिंदेबरोबर ते भाजपचं सरकार त्यांनी जॉईन केलं आणि तेव्हापासून आमच्या एरियामध्ये प्रचंड डेव्हलपमेंट सुरू झाली. आता मला हे ऐकून खरोखर आश्चर्य वाटलं. एकतर मला असं वाटलं होतं की या एरियात नक्की जो आमदार असणार तो राष्ट्रवादीचा असणार, पण माझा अंदाज चुकला. कारण इथे आमदार शिवसेनेचा होता आणि नंबर 2चा जो कॉन्टेस्टंट होता तो बरोबर राष्ट्रवादीचा होता आणि त्यांचं नाव शशिकांत शिंदे. तर या टॅक्सी ड्रायव्हरचं हे म्हणणं होतं की महेश शिंदे इकडून तिकडे गेल्यानंतर आमच्या एरियाला प्रचंड निधी मिळायला लागला आणि त्याची डेव्हलपमेंट सुरू झाली. आता मित्रांनो, जो देवेंद्र फडणवीसांनी डेटाच दिला होता, मला त्यात काही आरोप नाहीच, तो डेटाच होता. पण तो बघा की शिवसेनेला निधी मिळत नाही हा जो आरोप होता तो ग्राउंडवरती सुद्धा मला त्याचं प्रात्यक्षिक दिसलं. त्या ड्रायव्हरनी काय सांगितलं, शशिकांत शिंदेना हरवणारे महेश शिंदे जेव्हा महाविकास आघाडीतनं महायुतीच्या सरकारात आले त्याच्यानंतर या एरियाला निधी मिळायला लागला आणि इथे
डेव्हलपमेंट सुरू झाली. ड्रायव्हरचं नॉलेज ऐकून मला खरोखर मित्रांनो आश्चर्य वाटलं. आणि एका लहान गावातल्या टॅक्सी ड्रायव्हरला शहरातल्या शिकलेल्या लोकांपेक्षा तो जास्त सजग आहे, पॉलिटिकली जास्त सजग आहे आणि त्याला जास्त नॉलेज आहे, ही गोष्ट मला नोंद करण्यासारखी वाटली. तर आपल्या मोठ्या ओरिजिनल प्रश्नाकडे परत येऊ, तो हा की जर सगळ्यांना निधी मिळतोय थोडा थोडा, म्हणजे जेवढा राष्ट्रवादीला किंवा भाजपच्या लोकांना मिळत असेल किंवा शिवसेनेच्या लोकांना मिळत असेल तेवढा नसेल मिळत, पण थोडा थोडा निधी सगळ्यांना मिळतोय, तर जितेंद्र आव्हाडांना का नाही? तर मला कुठे मनात ही शंका आली मित्रांनो. मी जसं म्हटलं की जर का काकांनी वेगळा पक्ष ठेवायचा आणि पुतण्यांनी वेगळा पक्ष काढून भाजप बरोबर जायचं, हा दोघा काका पुतण्यांमधला बनाव असेल, तर तसंच इथे सुद्धा काका पुतण्या मिळून जितेंद्र आव्हाडांचा गेम तर वाजवत नाहीयेत. मला हे शंका येण्याचं दोन मोठी कारणं आणि एक छोटं किंवा कमी ठळक असं कारण म्हणा, दोन मोठी ठळक कारण आणि एक छोटं. तर पहिलं ठळक कारण हे की निधीच्या मुद्द्यावरून आव्हाडांच्या मदतीला कोणीच आले नाही. म्हणजे त्यांची मानलेली बहीण, म्हणजे जर का शरद पवार त्यांना वडिलांसारखे असतील तर त्यांची सुप्रिया सुळे त्यांची बहीण झाली, तर त्यांची ही जी बहीण जी नेहमी एक सुद्धा एवढासा सुद्धा मोका सोडत नाही भाजपला किंवा अजितदादांना टार्गेट करण्याचं, ती सुद्धा या निधीच्या मुद्द्यावरनं तिने तोंडातनं अवाक्षर काढलेलं नाही. किंवा रोहित पवार ते सुद्धा नेहमी शरसंधान करत असतात आपल्या काकांवरती, ते सुद्धा कुणी आलेलं नाही. बरं, कुणी प्रवक्ते सुद्धा नाही, राष्ट्रवादीचे कुणी प्रवक्ते जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला आलेले नाही. म्हणजे जितेंद्र आव्हाडांना निधी मिळू नाही हेच तर काही डिझाईन दिसत नाही मला. हेच तर डिझाईन नाही. कारण परत असं बघा की अगदी विजय वडेट्टीवारांना काँग्रेसवाल्याला सुद्धा निधी मिळाला, पण जितेंद्र आव्हाडांना नाही. कारण हे की अँटी बीजेपी किंवा अँटी नॅशनलिस्ट, अँटी हिंदुत्ववादी राजकारणाची स्पेस ही सतत आकुंचन पावत चाललेली आहे. त्याचे एक उदाहरण बघा, जयंत पाटलांसारखा माणूस ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस धाटणीची आणि शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण केलं, तो आज हे म्हणतो आहे की मला सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवायची इच्छा होती. किती कमाल आहे मित्रांनो. आश्चर्याने थक्क झालो. म्हणजे सांगण्यासारखं अजून एक छोटीशी गोष्ट ही की जयंत पाटील ज्या गावात निवडून येतात त्या गावाचं नाव सुद्धा इस्लामपूर आहे. आणि जितेंद्र आव्हाड तर भाजपच नाही तर आर एस एस वर सुद्धा सतत शरसंधान करत असतात, त्यांना टीकेचे टार्गेट बनवत असतात. मित्रांनो लक्षात घ्या, शरद पवार सुद्धा कधी फारसं आर एस एस विषयी वाईट बोलत नाहीत. उलट त्यांनी आर एस एसच्या कार्यकर्त्यांचं कित्येक वेळेला तोंड भरून कौतुकच केलेलं आहे. त्यामुळे मला हा प्रश्न पडतो की जितेंद्र आव्हाड पक्षाच्या उलट दिशेने तर चाललेले नाहीच. किंवा हसन मुश्रीफ म्हणतात तसे ते एकटे तर पडलेले नाहीत पक्षात, किंवा विजय वडेट्टीवार म्हणतात तसे ते भांबावले तर नाहीत. मला जी शंका आली होती की थोरले पवार आणि अजित पवार मिळून जितेंद्र आव्हाडांतर गेम तर करत नाहीत ना, याची मी तुम्हाला दोन प्रबळ कारणं सांगितली. अजून एक छोटंसं कारण असं, मला एक प्रसंग आठवतो. ऑक्टोबरमध्ये इलेक्शन कमिशन समोर जेव्हा सुनावणी सुरू होती, तेव्हा अजित पवारांच्या गटाने इलेक्शन कमिशन समोर हे सांगितलं जाऊन की शरद पवार हे हुकुमशहा सारखे वागतात. त्यावेळेला जितेंद्र आव्हाड मोठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली अर्ध्या तासाची, रडले, काय बरंच काय काय बोलले. त्यावेळेला ते हे म्हटले की ज्या माणसाने तुम्हाला 18.5 वर्ष उपमुख्यमंत्री केलं तो हुकुमशहा. म्हणजे तुम्ही घरात बसायचं आणि तुम्हाला फोन येतो की चल रे ये रे बाबा शपथविधी कर, शपथ घे, आणि तो हुकुमशहा. मित्रांनो इथे मला कुठेतरी वाटलं की ते स्वतःशी कंपॅरिझन अजित पवारांची करतात. ते हे सुद्धा म्हटले की आम्हाला तुमच्या मानाने काय मिळालं, आम्ही तर खांद्याला खांदा लावून उभे होतो. तर एकतर त्यांनी स्वतःची कंपॅरिझन, तुलना अजित पवारांची केली आणि कुठेतरी ते शरद पवारांना क्वेश्चन करत होते. ते शरद पवारांचं जे डिसिजन होते त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. त्यामुळे मित्रांनो असं मला हे दिसतं आहे की जसं जे मी सुरुवातीला सांगितलं, आव्हाड खरोखर अडचणीत आले आहेत. आणि कुठेतरी मला शंका आहे की काका पुतण्याने मिळून जसा उद्धव ठाकरेंचा गेम केला तसा ते जितेंद्र आव्हाडांचा सुद्धा गेम करत आहेत का, याचे उत्तर कुठेतरी जितेंद्र आव्हाडांची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे मुंबई कळवा, तिथला त्यांचा जो खास मतदारसंघ आहे त्याच्यात सुद्धा कदाचित असेल. याच्याविषयी
परत जसं इलेक्शन जवळ येईल याच्याविषयी बोलण्याचा परत मौका येईल, तेव्हा याच्याविषयी परत बोलू. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्री.